क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी दुचाकी स्वारांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद। वणी परिसरातील चंडिकापूर येथील घटना। वन विभागाकडून लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद। दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर, आंबानेर व अहिवंतवाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने दखल घेत चंडिकापूर आंबानेर शिवारातील गट क्रमांक 100 मध्ये पिंजरा लावला होता। दिनांक 1 एप्रिल 2026 च्या रात्री ते 2 एप्रिलच्या सकाळ दरम्यान भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या या पिंजऱ्यात अडकला। याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासोबत योगिता गवडी, परसराम भोये, बापू सिरसाट कर्मचारी उपस्थित होते। वन विभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यासह ताब्यात घेत वन विभागाच्या विश्रामगृहाजवळ आणले। पुढील कार्यवाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली। दरम्यान 2 दिवसांपूर्वी चंडिकापूर परिसरात एका दुचाकी स्वारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला। वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळावा, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले। प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।